विश्वंभर गडाकनं हाकललंय त्या म्हाताऱ्याला. याच्या पुढे अशा भिकाऱ्यांना मदत देणं बंद केलंय. त्याच्यामुळेच कवठेकर इंडस्ट्री आहे ना रस्ता तळाला गेली आहे. याच्या पुढे तुझ्यासारख्या भिकाऱ्याला इथं थारा नाही, कळलं का? बलराम ऐक ना, त्या शाळेमधले शिक्षक आहेत ना ते खूप चांगले आहेत, तळमळीनं शिकवतात मुलांना. आतल्या पाड्यातील मुलंही येतात. रक्कम फार जास्त नाहीये, 50,000 वगैरे काहीतरी असेल. त्यांना देऊ शकलास तर बरं होईल. नाही जमणार. तुला काय एवढा दानशूर आहे, तूच देऊन टाक की. काय बोलतो बल्लू? त्याच्या केशात त्याचं स्वतःचं आडनाव नाही, तो कुठून देणार पैसे? हे मामा हे बाबा सगळ्यांसमोर काही काही पण काय बोलतो तू. आपल्यामधल्या गोष्टी यामध्ये नको आणायला. आपण शाळेचा थोडा विचार करूयात. हा, हे बाळ्या, आपल्यातलं वैर कधी संपणार ते मी कधी संपू देणार पण नाही. तुझी सत्ता असताना लय माच केला ना तू. परवाचीच गोष्ट घे ना, तुझं राज्य नसताना माझ्या मेहण्याला तोडावला. आता फक्त बघ मी काय करतोय. बयू वय दाजी. ह्यानंच मारला ना तुला. वय दाजी. हे भटकं आता आपल्याकडे आलंय. याला गेटच्या बाहेर हाकलण्याची कामगिरी मी तुझ्यावर सोपवतो. काय बोलता दाजी? खरं का? हा, पद्धतशीर हाकलायचं. वय दाजी. चल निघ. वय बाहेर. वय ना बाबा. निघ ना. सर ऐका, 50,000 रुपये लागत आहेत ना? एवढे तर मी देऊ शकत नाही. हा पण माझ्याकडनं सर मी 5,000 रुपये देऊ शकतो. सर माझ्याकडनं 1,000. माझ्याकडनं 3,000 होतील. सर बघितलं, हळूहळू संपूर्ण रक्कम गोळा होईल इथे. ह्याला म्हणतात दानत. ती तुमच्या कोणामध्येच नाही. मामा बघितले का, दानशूर कर्ण.
या सगळ्यांनी ठरवूनच टाकले की बाबा आम्ही दान करणारच. मामा मी पण ठरवून टाकले, ज्या क्षणी हे सगळेजण दान करतील त्या क्षणी कंपनी ह्यांना लाथ मारून हाकलून देणार. अहो बलराम दादा, असं कसं काढते? म्हणजे आमचं काय चुकलंय? इनसबऑर्डिनेशन. मामा करेक्ट बोललो ना? बाबू शब्द पाठच करून ठेवला माहिती. तुला खरं सांगतो यो शब्द इतका भारी घालाय की म्हणजे कंपनीतून या नावाखाली कुणाला काढायचं असेल कारण त्याची गरजच नाही. इनसबऑर्डिनेशन. यादीच करायला घेतो ना, कोण कोण पैसे द्यायला तयार आहे त्यांची, नाही काय? बरं संगीता, तू किती देणार होती? 2000. वृषाली तू? बोला ना, बडक्या बंद झाली, बोला ना आता, काय गप झाले? गप्प कुठे बसले? त्यांना जे बोलायचं होतं ते बोलले. खरं तर यांच्याकडून मला पैशाची अपेक्षा नव्हतीच, तरी पण ते बोलले. आणि त्यांच्या बोलण्याने, फक्त बोलण्याने माझ्यात बळ आलं. थँक्यू, खरंच थँक्यू. हे बलराम, सरस्वती विद्या मंदिरला डोनेशन मिळणार हा या अर्जुनचा शब्द आहे. कुणीतरी नाही, या विश्वंभर गडाकनं हाकललंय त्या म्हाताऱ्याला. याच्या पुढे अशा भिकाऱ्यांना मदत देणं बंद केलंय. त्याच्यामुळेच कवठेकरी इंडस्ट्री आहे ना रसातळाला गेलेली. याच्या पुढे तुझ्यासारख्या भिकाऱ्याला इथं थारा नाही, कळलं का? नमस्कार अर्जुन सर, बरं झालं तुम्ही भेटलात. नमस्कार सर. खरं तर मी तुम्हालाच भेटायला येणार होतो. काय झालं तर मी ऑफिसला गेलो होतो, पण ऑफिसचं सोडा साहेब, पण आता जी तुम्ही हिंमत दाखवली ना त्याला तोड नाही. अहो सकाळपासून मी प्रत्येकाच्या तोंडी तुमचं कौतुकच ऐकत आलोय ना. आणि एवढी मोठी गोष्ट तुम्ही शाळेसाठी करताय त्याच्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहे. पण तरी खूप खूप आभार साहेब. नाही, एक मिनिट साहेब. काय तुमचा काहीतरी घोळ होतोय. मी अजून काहीच केलेलं नाही. पण तुम्ही करणार आहे ना साहेब, ते एवढं सोपं पण नाही. अहो त्यासाठी जिगर लागते, जिगर. आणि तुम्ही जो उपक्रम राबवताय ना त्याला तर तोडच नाहीये. उपक्रम? कुठला उपक्रम? ते बघा ना. सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या डागडुजी करिता आपल्या गावच्या मैदानात आज रात्रीपासून
माननीय श्री अर्जुन कवठेकर 24 तास चालवणार सायकल. तिच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही जमणार नाही. तिथंच डोकं असणार आहे हे. अहो वहिनी सांगायचं राहिलं, बाळ आला होता ऑफिसला. बाळ आहे तेव्हा कशाला आलता? दादाला भेटायचं होतं. त्याला वाटलं तर आता कर शाळेच्या डोनेशन साठी मदत. असा तोरा ठिचून काढलाय का नाही त्याचा, ते बडकं कुत्रा आता परत ऑफिसकडे फरागणार पण नाही. मग लई लई माज केला ना त्यानं, अति अति झालं. म्हणून आता समजायची माती होतीये. काय रे, हसायला काय झालं? काय आहे? तो अर्जुन आहे. अर्जुन नेम कुठं धरायचा आणि पक्षाचा डोळा कसा फोडायचा हे त्याला बरोबर कळत. तुला काय वाटतं आम्ही काय मोकळ्यात बडाया मारतोय का? छे 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 छे. नाही रे, बडाया नाही रे. खरं तर आता ना माझा तुमच्यापेक्षा अर्जुनवरती जास्त विश्वास आहे. ज्या क्षणी अर्जुन ऑफिसमध्ये आला तेव्हा काय झालं ते सांग ना वहिनीला. अख्ख्या कंपनीने तुमच्याकडे पाठ करून त्याला गुड मॉर्निंग केलं. ते सांग ना वहिनीला. खरं तर तेव्हाच तुमच्या लक्षात यायला हवं होतं की तुमची लायकी काय. तुमच्या डोळ्यात देखत कंपनीतल्या माणसांनी रिव्होल्ट केलं रे. आता ते तुम्ही कसं बस हाणून पाडलं, पण दरवेळी आपल्याला ते जमेलच असं नाही ना. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की अर्जुन ते डोनेशनचे पैसे कुठल्याही परिस्थितीत उभे करणार. आम्हाला नाही वाटत. हे आता ना तो समधीकडनं फसलाय. हा नाही ना फसलाय. तिकडे गावात काय चाललंय आणि तुमचं इकडे काय चाललंय? त्या अर्जुनचे सगळीकडे बोर्ड लागले. कसले बोर्ड? अरे पटापट बोल. शाळेच्या डोनेशनच्या पैशासाठी अर्जुन 24 तास सायकल चालवणार आहे म्हणे. काय मग खुश का सगळे? चला आता जायचं आणि गावामध्ये मोठमोठ्याने ओरडून काय म्हणायचं? अर्जुन दादा 24 तास सायकल चालवणार आहे. आणि मग काय करणार? दुसरा सायकल घेणार, परत येणार. अरे वा, हुसरत की तुम्ही. आता जा आणि एवढी बोंबाबोंब करा की अख्खं गाव गोळा झालं पाहिजे. काय? व्हेरी गुड. चला जा, पळा 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 पळा. कळलं का तुम्हाला? अर्जुन दादा 24 तास सायकल चालवणार आहे. काय फालतूगिरी? फालतूगिरी कसली? तुझं काय रे? काय झालं की आपलं? ही काय फालतूगिरी, ती काय फालतूगिरी, हे काय ते काय? समोरच्याचं कधी ऐकूनच घ्यायचं नाही ना. म्हणजे पण मला सांग, ऑफिसला गेला होतास का? मिळाले का पैसे?
भाबडा किती भाबडा आहे रे माझा नवरा. अर्जुन तुला खरंच असं वाटलं का रे तू ऑफिसात जाशील त्यांना समजावशील ते समजून घेतील आणि तो बलराम तुला त्याच्या खिशातनं काढून पैसे देईल खरंच असं वाटलं का रे तुला? अर्जुन कसं रे तुला असं वाटू शकतं? तो बलराम जो एवढा हावरट माणूस आहे त्याच्या खिशातनं पैसे सुटतील असं वाटलं तुला? मला माहित होतं तिथून पैसे नाही मिळणार तुला म्हणून मीच एक आयडिया शोधून काढली बघ. आज गावातल्या मैदानावर तू 24 तास सायकल चालवायची मग बघ कसं पैसे उभं राहतात. अरे फक्त बोलेपर्यंत अवकाश स्पॉन्सरशिप साठी कॉल पण यायला सुरुवात झालीये. उगाच नाही पोरांना पाठवलं दवंडी पिटवायला. 24 तास सायकल चालवणं काय असतं हे माहिती आहे तुला? नाही माहिती आहे का सांग? अरे तुझ्यासाठी काय अवघड आहे? तू काही करू शकतोस. अरे नको काळजी करूस. मी काय एकट्याला नाही सोडणार आहे तुला. मी तिकडेच असणार आहे तुझ्या सोबत लिंबू पाणी घेऊन आणि माझ्या भोवतीच तर फिरायचंय. आणि मी म्हणलं नव्हतं एक दिवस येईल जेव्हा तू माझ्या भोवती गरागरा चक्रा मारशील. तो दिवस आजचा आहे. बघितलं बघितलं का? हेच हेच मी बोलत होतो. अरे बाबा अर्जुन आहे तो अर्जुन. काय करेल याचा नेम नाही आणि त्याचा नेम असा आहे की जो कधी चुकणारच नाही. खरंय विद्यादादा, असंच होतंय. काय माहिती कुठला शनी आमच्या पाठी मागे लागलाय कळतच नाही. झाल्या ताज्या बातम्या देऊन झाल्या आजच्या. निघा. थांब 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 थांब. काय नाही मला ठाऊक आहे तुमची स्त्री कडक आहे डोकं भडक आहे. काय करायचं माहितीये का? आता त्याच भडक डोक्यावरती बर्फ ठेवायचा जिभेवरती साखरेचा खडा ठेवायचा. त्याने काय होईल वाईट तरी बोलणार नाही आपण. बघितलं का गुरुवारी आता अजून एक नवीन फालतू प्लॅन सांगणार. बोला. याचा मेंदू ना गुडघ्यातच आहे. ऐक जरा माझं मी बोलतो जाऊन अर्जुनशी तो माझा शब्द खाली पाडणारच नाही. दादा तू काय नवीन पुस्तक वाचायला घेतलंय काय? तू त्याला जाऊन सांगणार किंवा ऐकणार मग सायकल चालवायचं रद्द होणार. अर्जुन काय बोळ्यान दूध पितोय? हा त्याची अवकात त्याला दाखवावी लागेल आणि ती मी दाखवणार. कळलं? आपलं असं तुझ्याकडे मुळ नसतंय. एकच वार सगळ्या गपगार. त्यानं सायकल चालवली तर त्याचं राहतं घर जाळून टाका. चल रे भैयो. चांगली कल्पना आहे. करा करा. म्हणजे हा अर्जुनचं घर पेटवणार आणि अर्जुन बघत बसणार. मालकीनबाई, ओ मालकीनबाई, या बाहेर. आले आले. हा मला ताई बोला. अगं बाई तुम्ही सगळ्याजणी इकडे अचानक. आज काय वॉशिंग मशीन आणलं की काय? नाही हो, अहो जो सगळ्यांची काळजी घेतो त्याची काळजी नको का घ्यायला? म्हणजे अहो आम्हाला समजलं अर्जुन साहेब सायकल चालवणार आहेत म्हणे आणि ते भी 24 तास. म्हणून हे घ्या. हे काय खुराक. खुराक? अहो
अर्जुन साहेब ज्या शाळेसाठी करतात तिथे आमचे बी पोरं शिकतात, म्हणजे ते आमच्यासाठीच करतात की. अहो एवढं पुण्याचं काम करणाऱ्या माणसाला सायकल चालवताना थकवा येऊ नये, ताकद असावी ना, म्हणून मी आणलाय तुमच्यासाठी खुराक. इतकं करताय तुम्ही आमच्यासाठी. आणि तुम्ही करतात आमच्यासाठी ते. अहो एवढं घर गेलं, पैसा गेला, तरी बी एक काय ते आमच्या गोरगरिबासनी मदत करणं सोडत नाही पा. म्हणून आमच्याकडून जरा हे थोडस प्लीज प्लीज. बरं देते नक्की. प्लीज प्लीज.